कोकणातल्या मासळी बाजारामध्ये मच्छीचे दर हे काहीसे कमी झालेत। अर्थात साधारणपणे 100, 150 किंवा 200 रुपयाच्या दरम्यान ही तफावत जाणवते। माझ्यासोबत इथले घाऊक आणि किरकोळ विक्रेते आहेत। दादा, साधारणपणे इथे जे मासे आता आपण बघतो यांच्या दरात कमी झालेले आहे, किती साधारण आणि कुठल्या कुठल्या माशाचा दर किती प्रमाणामध्ये कमी झाले ते सांगाल का? म्हणजे आता सुरमई जी आता या टायमिंगला गेल्या वर्षी किती 900 ते 1000 रुपये किलोपर्यंत होती, ती सुरमई आज मोठी 4 ते 5 किलोची 750 रुपयाला आहे। आणि छोटी सुरमई जी आहे ती 600 ते 700 पर्यंत आम्ही विकत होती, ती आज 500 रुपये किलो आहे। म्हणजे एवढा डिफरन्स झालेला आहे। मग 100, 150, 200 रुपयाच्या सुरमईमध्ये कमी झाला आहे, डिफरन्स आहे। साधारणपणे कोळंबीचा दर किंवा पापलेट हलवाचा दर कसा आहे? कोळंबीचा दर, कोळंबीचं पण म्हणजे की 400 पर्यंत असते कोळंबी, चालू कोळंबी या टायमिंगला, तर ती पण आज 350 पर्यंत आहे। आणि जम्बो प्रॉन्स आहेत ते पण 650 किंवा 700 पण असतात। व्हाईट प्रॉन्स ते पण आज 600 रुपये किलो आहेत। आणि दुसरा हलवा आहे, हलवा पण जो महाग असतो तो पण आज 550 रुपये आहे किलो। तुमच्याकडे बांगडा नाही आहे, पण बऱ्यापैकी घरामध्ये बांगडा खातात, बांगडाचा दर किती प्रमाणात? बांगडा पण आहे आपल्याकडे, बांगडा पण पुढे आहे, पण बांगड्याचा पण दर असतो 150 ते 200 पर्यंत असतो, तो पण आत्ता 120, 130 या रेंजमध्ये सुरू आहे। कारण काय दर कमी होण्याचं? म्हणजे क्वांटिटीमध्ये आता चांगला माल येतोय म्हणून जेव्हा क्वांटिटी कमी होते तो आपोआप त्याचे रेट वाढतात, पण आता जरा क्वांटिटीमध्ये मासा भेटतोय त्यामुळे रेट कमी आहे। शॉर्टेज झाल्यानंतर आपोआप ते रेट वाढणारच, कारण आपला खरेदी आमची महाग होते ना। आता आपली खरेदी स्वस्त असल्यामुळे आम्ही स्वस्त देतो गिराह्यांना, त्यानुसार। नक्की साधारणपणे दिवाळी आहे, सलग 2-3 दिवस सुट्टी आहे। इथले स्थानिक लोक असतील किंवा काही प्रमाणात बाहेरून येणारे लोक असतील, त्यांना देखील आपण असं म्हणू शकतो हे दर काहीसे परवडणारेच आहेत, कारण की अगदी 100, 150 किंवा 200 रुपयानं दर साधारण प्रति किलो कमी झाल्याचं आपल्याला ह्या सध्याच्या घडीला बाजारामध्ये दिसतंय। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।